धैर्यशील मोहिते पाटलांच्या हाती तुतारी। येत्या 14 तारखेला अकलूजमध्ये शरद पवारांच्या पक्षात करणार जाहीर प्रवेश। माढ्यात आता रणजित सिंह विरुद्ध मोहिते पाटलांमध्ये लढत। आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत। खासदार संजय मंडलिकांचं वादग्रस्त विधान। राजघराण्यात दत्तक विधान नवीन नाही, दत्तक झाल्यावर तो त्याच घराण्याचा होतो। संजय मंडलिकांनी केलेल्या विधानावर शरद पवारांचं वक्तव्य। संजय मंडलिकांकडून छत्रपती घराण्याचा अवमान। मंडलिकांना कोल्हापूरची जनता योग्य उत्तर देईल। सतेज पाटलांचं मंडलिकांना प्रत्युत्तर। खेडचे भाजपाध्यक्ष अतुल देशमुख यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश। शरद पवारांचा भाजपला धक्का। कोरोना काळात काही लोक घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते। मोदींची वक्रदृष्टी पडली तर त्यांच्या तोंडालाच फेसे। पुण्यात महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला। नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत पेच कायम। शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा। जागा कोणाकडे जाणार याकडे राज्याचं लक्ष। मवियाचा मुंबईतला जागा वाटपाचा घोळ संपेना। वर्षा गायकवाड उद्या काँग्रेस हायकमांडची दिल्लीत घेणार भेट। मुंबईतील 3 जागांसाठी काँग्रेस आग्रही। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आम्ही मोठ्या मताधिक्यानं जिंकू। जागेवरचा आमचा दावा कायम। उदय सामंत यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींनी ई स्पोर्ट्स इंडस्ट्रीच्या नामांकित व्यक्तींची घेतली भेट। ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीचं आव्हान आणि इतर विषयांवर केली चर्चा। बीडमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। घरावरचे पत्रे उडून गेले तर पिकांचंही मोठं नुकसान। आणि ऐन उन्हाळ्यात बीडच्या धारूर तालुक्यात सोनीमोहा नदीला पूर। अवकाळी पावसानं दुष्काळात दुथडी भरून वाहू लागली नदी।